मंडळी, तर तुमचाच लाडका शिवान. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मग आज आपण जाणार आहे जळगावला. चला तर आता आपण जाऊया. तर आता आपण निघालो आहे. आलो जळगाव. हे मामा आजोबांचं घर. मामीच्या मैत्रिणी आल्या वाटतं. इकडे बघ तू ते शूटिंग करते. आतमध्ये हे बघा, त्या मामा आजोबांच्या इकडून ट्रेन दिसते आहे. हे फुलं कुठून पडत आहे? अरे अच्छा, मामा आजोबा, थँक्यू. असं बघा, असं मस्त डेकोरेशन केलेलं आहे मामी आजीकडे. ही माझी मामी आजी आहे. बघितलं का तू डेकोरेशन? हो दाखवलं का? हो, दाखवलं ना आता. हे काही रांगोळी पण दाखवली. हा बोला. जेवण एवढं चांगलं केलं पाय हो, चला. काय काय डेकोरेशन केलंय. तुम्ही कसं बसायला बघा माहिती पडते इकडे बाई आणि पडते माहिती इकडे पाण्याकडे आयांच्यासाठी मसाला ठेवले आहे. बघा, ही एक मामी आजी कोणकोणत्या मामी आणि आजीने ही केले मामी आजीची मामी आजीने केले या मामी आजी मामा आजोबा आणि कोणाकोणाचं केलं का मामाचं केलं. हा फोटो बघा बाळा बनवून घ्या नाही एक काम करायला पाहिजे होतं. माझं जे होतं ना ते मामाकडे पाहिजे होतं ना. अरे पण वाढायला घ्यायला जागा नाही ना, म्हणून तसं केलं ते. आता नवरदेव कोण आहे? नाही शेजारी पुण्याला आहे ना, याच्या शेजारी करा का आता इथे जागा पाहिजे ना वाढायला. खूप छान केलं मामी डेकोरेशन, एकदम मस्त, खूप सुंदर. पहिलंच केळवण पण एकदम भारी झाली सुरुवात. खूप छान केलं. पहिलं केळवण मामाकडचं. आता आपण जेवण करूया. भाच्याला ते लागतं ना, मामा भाच्यांना ते लागतं ना. आता बंद करायला लागेल सवय. लग्नात दुसरी आहे मामा आता. या तुम्ही दोन्ही घेऊन गेला.
मामी आजी एक नंबर जेवण झालंय. आजोबांना पण वाढ. माहिती आहे ना सगळ्यांना. नाही बस खूप झालं. नाही नाही नाही. थोडं त्या ये ना. नाही ना मला रसा पिला. रसा बोला. आणि पंचांना गेलो पंचा. साडी आणली ती ते मग थांबला रे मामा. जे खरं ते आमचं आता. मामा थांब रे जरासा. तुम्ही जे केलं खूप केलं. नाही नाही आता आहे ना मी घालतो पंचांना तिकडे गेला मालेगावला आणि मला फोन करायला मी बसून मला चालेल माझी पोरं आणि हे त्याची बायको हे आम्हाला कधी कधी पोरं गेलं नाही बाकी कोण मला आम्हाला असं ए मामा कुल्फी आण ना. स्वामींना जळगावला आल्यानंतर काही असे फिक्स आयटम आहेत जे आम्ही नेहमी ट्राय करत असतो. त्यातली एक कुल्फी आहे, भैयाची कुल्फी आहे. तर कारण दुधाचे आयटम खूप चांगले भेटतात. त्यातलं हे एक कुल्फीचं आहे जे आम्ही जळगावला आल्यानंतर दरवेळेस घेतो. आणल्याने मग खाऊन जाणार. ते गाडाचा कंटिन्यू हलवत असतो कारण तो बर्फ असा व्यवस्थित राहतो त्याच्यात. त्याच्यामुळे तो असं कंटिन्यू तो हलवत असतो आणि टेस्टला खूप छान आहे. नक्की ट्राय करा कधी जळगावला आल्यावर. तो मला बोललो ही कुल्फी जी आहे त्याचं नाव बघून घ्या एकदा. भैया जी कुल्फी आहे ॲक्च्युली याचं लोकेशन मला एक्झॅक्ट नाही सांगता येणार, बट जळगावमध्ये ही फेमस आहे त्यामुळे सगळं. चला आता आपण निघूया इथून. नाही आता स्टूल आहे ना. नाही नाशिकलाही असतं पण आम्हाला जायला वेळ लागतो ना. कुल्फी एकदम भारी आहे हा. पुढे कर ना बाय. शिवांश ए शिवांश बाय आजोबा. काळजी घ्या. बाय मामा आजोबा. बाय मामी आजी. चला.